आता सध्या सावंतवाडी येथे शिरले आरोसबाग गावात ही आहे आमची पूर्ण कलिंगडाची बाग, जिथे कलिंगडं उत्पन्न केली जातात आणि अशा पद्धतीत सर्व काही इथे सुरू असतं. तर शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी काही गोष्टी दाखवतो आहे की ह्या कलिंगडाच्या ज्या बागेमध्ये ज्या वेली लावल्या जातात त्याला सुरुवातीपासून ही चर मारली जाते, त्याच्यावरती प्लास्टिक टाकलं जातं. त्या प्लास्टिकच्या खाली बऱ्यापैकी असा पाईप असतो, हे बघा, त्याला ठिबक सिंचन जसं म्हणतात त्या पद्धतीत त्या वेलीला पाणी दिलं जातं आणि ही अशी कलिंगडानंतर ह्याचं पीक जास्तीत जास्त 2 महिन्यात येतं आणि बहुतेक कलिंगडं म्हणजे 100%पैकी एक 10% कलिंगडं फुकटही जातात. ती तुम्हाला बघायला मिळतीलच, ती बघा तिथे आहेत ती, तशी फुकटही जातात. पण जर निसर्गाने जर कोप नाही केला तर हे पीक चांगलं येऊ शकतं आणि त्यातून तुम्ही एक लाखो हजार रुपये कमवू शकतात. फक्त हा मेहनतीचा भाग आहे आणि ते मेहनत करण्यासाठी तुम्ही जर सज्ज असाल तर ही अशी पूर्ण कलिंगडाची बाग तुम्ही स्वतःही तुमच्या गावात उभी करू शकतात. आणि हे बघा, हे आता आमची जी व्हिडिओ बनवणारी आहे ती मंजिरी परब, माझी पुतणी, ही आहे आमची ग्रंथाली परब, ही पण माझी पुतणी आहे. ही माझी मुलगी ध्रुवा आहे, ध्रुवा परब. आणि ही आहे आमची पिको, ही असते गोव्याला. ती आज स्पेशल कलिंगडाची बाग बघण्यासाठी आलेली आहे. अशा पद्धतीत तुम्ही नवीन जनरेशनमध्ये हे सर्व असंच करत राहा, म्हणजे सुंदर होईल. हे बघा, कलिंगड मी हातात घेऊन तुम्हाला दाखवतो आहे, किती सुंदर असे ह्या हिशोबाने असतात. आणि हे छोटे कलिंगड आहेत, हे मोठे कलिंगड आहेत. ग्रंथाली आमची व्हिडिओ बनवण्यामध्ये माहीर असते, की प्रत्येक वेळी असे काही कामं असतील तर त्याच्यासाठी पुढे असते. हे बघा, हे कलिंगड पिको, हे पकडून दाखव दीदीला, आणि तू ते दाखव. हे बघा, हे बघा, अशा पद्धतीचे कलिंगडं ध्रुवाने आणि शनया आमची पिकू ही पकडलेली आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या वर्षी.